नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ट्रान्झॅक्शन्स त्याचे टू अस्पेक्ट्स, अकाउंट्स इन्व्हॉल्व आणि क्लासिफिकेशन बघितलं. आता या प्रॉब्लेममध्ये आपण बघणार आहे टॅब्युलर फॉर्म. टॅब्युलर फॉर्ममध्ये क्लासिफिकेशन हे 4 कॉलम सहित रूल्स अप्लाइड, अकाउंट्स डेबिटेड आणि अकाउंट्स क्रेडिटेड हे कॉलम ऍड होतात. हे 4 तुम्हाला जर मागच्या व्हिडिओमधून समजले असतील तर हे 3 समजायला काही अवघड नाहीये. तर आता हा आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे सेम बुक मधून. हे जे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत हे आपण इकडं लिहून घेतलेले. तर त्याच्यामध्ये आपण आता मागच्या सारखं सेम टू अस्पेक्ट्स लिहिणार आहोत. जर तुम्हाला हे समजले नसेल तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर टू अस्पेक्ट्स मध्ये त्यांनी दिलेलं आहे कमेन्स बिझनेस विथ कॅश. बिझनेस काय केला, कॅश आणले आणि चालू केला. तर याच्यामध्ये कॅश आपली कम्स इन झाली, कॅश कम्स इन हा झाला पहिला अस्पेक्ट. आणि बिझनेस मध्ये कॅश कोण दिलेले आहे तर मालकाने दिलेले आहेत. इथे ना प्रॉपरायटर इज गिवर, प्रॉपरायटर इज गिवर. त्याच्यानंतर अकाउंट्स इन्व्हॉल्व होतात. याच्यामध्ये कॅश अकाउंट्स येतं, कॅश अकाउंट. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला बिझनेस ज्यावेळेस कोणताही चालू केला जातो त्यावेळेस नेहमी कंपल्सरी कॅपिटल अकाउंट येतं, कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन करायचे येतात. हे दिलेलं आहे कॅश अकाउंट. कॅश काय झाली आपली कम्स इन झाली. तर हे 3 रूल आपल्याला खाली दिलेले आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. या 3 पैकी कोणता रूल कोणत्या अकाउंट्स मध्ये येईल? पहिलं दिलेलं आहे आपल्याला इथं कॅश कम्स इन दिलेलं आहे. तर हे कॅश कम्स इन गोज आउट कोणत्या रूलच्या अंडर येतं? रिअल रूलच्या अंडर येतं. कम्स इन आणि गोज आउट. तर त्याच्यामुळे हे कॅश जे आहे ते येईल रिअल अकाउंटच्या अंडर, रिअल अकाउंट. आणि हा प्रॉपरायटर इज गिवर आहे. गिवर रिसिव्हर येतं तुमचं, रिसिव्हर गिवर पर्सनल अकाउंटच्या अंडर येतं. त्याच्यामुळं इथं तुमचं क्लासिफिकेशन येणार याचं पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंट. आता इथं रूल कुठला अप्लाय झालाय तर ते बघायचं. रिअलचं अकाउंट दिलेलं आहे, कॅश काय झाली कम्स इन झाली. तर इथं खाली आपल्याला रूल दिलेले आहेत, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता इथं कॅश झाली आपली कम्स इन, मग इथं रूल येणार आपला डेबिट व्हॉट कम्स इन. इथं लिहायचं डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, कम्स इन. आणि पर्सनली हा कोण झालाय गिवर झालाय. मग गिवर रिसिव्हर पर्सनल मध्ये येतं डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिवर. म्हणून इथे येणार तुमचं क्रेडिट द गिवर, क्रेडिट द गिवर. त्याच्यामध्ये डेबिट कोणतं झालंय डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून हे येणार डेबिटला तुमचं अकाउंट. कोणतं अकाउंट येतं कॅश अकाउंट. इथे येणार कॅश अकाउंट. त्याच्यानंतर क्रेडिट कोणतं झालंय क्रेडिट द गिवर म्हणजे कॅपिटल अकाउंट क्रेडिट झालं. इथे येणार कॅपिटल अकाउंट. ओके. त्याच्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन आहे आपला डिपॉझिटेड कॅश इनटू देना बँक. देना बँक मध्ये आपण कॅश डिपॉझिट केली म्हणजे जमा केली. देना बँक काय झाली आपली रिसिव्हर झाली, त्यांना कॅश भेटली. त्याच्यामुळं इथे येणार देना बँक इज रिसिव्हर, बँक इज रिसिव्हर. आणि कॅश आपली काय झाली गोज आउट झाली. हे देना बँक रिसिव्हर आणि कॅश गेली आपल्याकडून. त्याच्यामुळे इथे येणार कॅश गोज आउट. इथं अकाउंट येणार तुमचं एक देना बँक अकाउंट आणि दुसरं येणार कॅश अकाउंट. देना बँक अकाउंट आणि दुसरं येणार कॅश अकाउंट. आता हा देना बँक आहे रिसिव्हर आहे. रिसिव्हर गिव्हर आपले येतात सर्व पर्सनल अकाउंटच्या अंडर. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर हे येणार पर्सनल अकाउंटच्या अंडर. पर्सनल अकाउंट. आणि कॅश काय झाली गोज आउट, कम्स इन गोज आउट येतं आपलं रिअल अकाउंटच्या अंडर. डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट हे येणार रिअलच्या अंडर. त्याच्यानंतर रूल्स अप्लाय. आता हा कोण झाला रिसिव्हर झाला. मग इथे येणार आपलं पर्सनलचा रूल बघायचा, डेबिट द रिसिव्हर. हा रिसिव्हर आहे म्हणून इथे येणार डेबिट द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. आणि रिअल मध्ये काय झाली कॅश गोज आउट. मग हा रिअलचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणून इथे येणार क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट
गोज आउट। ठीक आहे, त्याच्यानंतर अकाउंट डेबिटेड, डेबिट द रिसिव्हर आहे, कोण झालं रिसिव्हर? देना बँक, मग इथे येणार देना बँक, देना बँक अकाउंट. आणि क्रेडिट कोणाला झाले? क्रेडिट व्हॉट गोज आउट, काय गेलंय आपल्याकडून? कॅश गेली, मग इथे येणार कॅश अकाउंट. ओके, त्याच्यानंतर तिसरा ट्रान्झॅक्शन आहे विथड्रू कॅश फॉर पर्सनल यूज रुपीज 1500 सॉरी 1500 कॅश विथड्रॉ केले पर्सनल यूज साठी. ज्यावेळेस पर्सनल यूज साठी पैसे काढले जातात, माल घेतला जातो कंपनीचा बिझनेसचा, तर त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. ठीक आहे, तर विथड्रॉ केली म्हणजे प्रॉपरायटर रिसिव्हर झाला, प्रॉपरायटर इज रिसिव्हर, प्रॉपरायटर इज रिसिव्हर. आणि कॅश गोज आउट, त्याने काढली विथड्रॉ केली म्हणजे कॅश गोज आउट झाली, मग इथं त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. पर्सनल यूज साठी काही घेतलं, माल घेतला किंवा कंपनीची कॅश घेतली तर ड्रॉइंग्स अकाउंट येतं, आणि इथे येणार कॅश अकाउंट. ड्रॉइंग्स काय? रिसिव्हर आहे, रिसिव्हर गिव्हर कुठे येतात? आपले पर्सनल अकाउंट मध्ये, इथे येणार पर्सनल अकाउंट. आणि खाली कॅश गोज आउट झाली, हे गोज आउट कम्स इन कुठल्या अकाउंटच्या अंडर येतं? आपलं रिअल. डेबिट डॉट कम्स इन, क्रेडिट डॉट गोज आउट, कम्स इन गोज आउट रिअल मध्ये येतं, म्हणून इथे येणार रिअलच्या अंडर. आता इथं रूल टाकायचा, डेबिट द रिसिव्हर, पर्सनलचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर. आणि रिअलचा रूल काय आहे? कॅश गोज आउट, म्हणून इथे येणार डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके, आता इथं अकाउंट डेबिट करायचं, हे जे दिलेलं आहे हे डेबिट झालं, डेबिट द रिसिव्हर, कॅश गोज आउट म्हणून क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथे येणार ड्रॉइंग्स अकाउंट. आणि इकडे येणार कॅश अकाउंट, दुसरं कोणतं अकाउंट दिलेलं आहे आपल्याला? कॅश अकाउंट. त्याच्यानंतर पुढे चौथा ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम मंदार रुपीज 12,000. ज्यावेळेस गुड्स असेल त्यावेळेस एक कंपल्सरी अकाउंट येतं, ते म्हणजे परचेस. दुसरं दिलेलं आहे मंदार, मंदार कडून आपण परचेस केलं, परचेस केलं म्हणजे तो झाला आपला एक्सपेंडिचर, पैसे गेले, पैसे गेले की एक्सपेंडिचर असतो, परचेस इज एक्सपेन्सेस. आणि मंदार कडून घेतले म्हटल्यावर मंदार झाला गिव्हर, मंदार इज गिव्हर. ओके, मग आता परचेस अकाउंट येणार इथं, परचेस अकाउंट, आणि इथे येणार मंदार अकाउंट, मंदार अकाउंट. परचेस एक्सपेन्सेस आहे, मग एक्सपेन्सेस आणि इन्कम कुठे येतात? नॉमिनल अकाउंटच्या अंडर येतात, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, ते येणार नॉमिनल अकाउंट. आणि मंदार कोण आहे? गिव्हर, रिसिव्हर गिव्हर येतं आपलं नॉमिनल सॉरी पर्सनलच्या अंडर, इथे येणार पर्सनल अकाउंट. रूल्स अप्लाय, आता इथे एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेसचा रूल आपल्याला इथे दिलेला आहे नॉमिनल मध्ये, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. रूल लिहायचा तो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि हा कोण आहे? गिव्हर आहे, क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. नाही तर एंट्री करायची त्याची, परचेस अकाउंट टू मंदार अकाउंट, परचेस अकाउंट अँड मंदार अकाउंट. इथेच दिलेले दोन अकाउंट आहेत, तेच फक्त तिकडे लिहायचे. हे परचेस जे आहे ते डेबिट झालं, मंदार जे आहे ते क्रेडिट झालं. पुढे 5 नंबरचा ट्रान्झॅक्शन दिलाय आपल्याला, पेड सॅलरी. सॅलरी पे केली आपण 2,900 रुपये. पेड केलं म्हणजे लक्षात ठेवायचं, पेड म्हणजे कॅश असतं, कॅश मध्ये पे केली किंवा कॅश मध्ये रिसिव्ह झाली. आणि दुसरं दिले सॅलरी, सॅलरी पे केली म्हटल्यावर सॅलरी झाला आपला एक्सपेन्सेस, पैसे गेले की एक्सपेन्सेस असतो, सॅलरी इज एक्सपेन्सेस. आणि कॅश काय झाली आपली? गोज आउट झाली, पे केली म्हणजे गोज आउट. दोन अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट येणार, सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. ओके, सॅलरी एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस येतात नॉमिनलच्या अंडर, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, आणि इथे येणार तुमचं नॉमिनल अकाउंट.
आणि कॅश गोज आउट हे तर तुम्हाला माहिती आहे रिअलच्या अंडर येतं. पुढे आता इथं रूल टाकायचा. नॉमिनलचा रूल काय आहे? सॅलरी एक्सपेन्सेस आहे, मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. आणि हे काय? गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे. त्याच्यानंतर अकाउंट डेबिटेड, सॅलरी अकाउंट डेबिट होईल आता, सॅलरी अकाउंट डेबिट, आणि दुसरं येणार कॅश अकाउंट. त्याच्यानंतर शेवटचा ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड इंटरेस्ट रुपीज 4000. रिसिव्ड म्हणजे कॅश आली आपल्याकडं. ठीक आहे. रिसिव्ड आणि पे म्हटलं की कॅश अकाउंट येतं, लक्षात ठेवायचं. काय काय भेटलेले, कशामुळे आली कॅश? इंटरेस्टमुळे. इंटरेस्ट भेटलेले 4000 रुपये. मग कॅश कम्स इन झाली, कॅश कम्स इन. ज्यावेळेस पैसे पे होतात जातात त्यावेळेस तो एक्सपेन्सेस असतो, ज्यावेळेस कॅश रिसिव्ह होते म्हणजे आपल्याकडे येते त्यावेळेस तो इन्कम असतो. हा इंटरेस्ट काय झाला आपला? इन्कम झाला, इन्कम. इंटरेस्ट इज अन इन्कम, सॉरी, इंटरेस्ट इज इन्कम. तर एंट्री करायची, याच्यामध्ये दोन अकाउंट येणार, कॅश आणि इंटरेस्ट. कॅश अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट, कॅश येतं रिअलच्या अंडर आणि इन्कम येतो नॉमिनलच्या अंडर. तर इथं रूल डेबिट व्हॉट कम्स इन, कॅशचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन. आणि हे काय? इंटरेस्ट, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, क्रेडिट ऑल इन्कम. तर अकाउंट टाकायचे, कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. तिथे येणार क्रेडिटला इंटरेस्ट अकाउंट. ओके. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर.